नमस्कार मंडळी, मी स्नेहा माळवी आली आहे। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। मी कलेच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयावर नवनवीन व्हिडिओ नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर आज मी अशीच एक वेगळी व्हिडिओ घेऊन आली आहे। गणपती डेकोरेशन। नुसतं गणपती डेकोरेशन नसून ते चलचित्र आहे। झालं आणि आता आलेला आहे सगळ्यात पाऊस। नशीब आम्ही सगळं सामान खाली ते उतरून घेतलं फटाफट। सामान असलं तर असा पाऊस येतोच। तर आम्ही आता आलेलो आहे दहिसरला गोरक्षच्या घरी डेकोरेशन करायला। खूप मोठी बिल्डिंग आहे, 34व्या मजल्यावर जायचं आम्हाला डेकोरेशन करायला। गोरक्ष भाऊ आलेले आहेत जेवायला। कोण आता घरी कोण करेल एवढं सगळं ना? गहू होईल तुमचा, कापून गहू होईल। कंटाळा आला मला, तो पण वैतागला बघ। कापा रे पटापट, असंच पटापट बनवत नाही। कसं वाटतंय मेकॅनिझमचं करता? भारी धक 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 धक। टरक्या माणूस यो आहे, टरक्या माणूस पॅन्ट बघा। काढा पटापट। इजी है यार, क्या है यार। इजी था अब आणि इतना हाथ गंदा किया। आणि आम्ही दहिसरला आलोय डेकोरेशन करायला पंढरीच्या वारीचं। आता आम्ही दगडामध्ये मूर्ती कोरलेली आहे, हे बघा तुम्ही। इथे वारी पण चालत येत आहेत सगळे माणसं। आणि माझ्यासोबत आहेत राकेश भाई। खूप जास्तीत जास्त म्हणजे सपोर्टिव्ह आणि टॅलेंटेड व्यक्तिमत्व। संपूर्ण पंढरीची वारी इथे फिरणार आहे या ट्रॅकवरून।
ट्रॅक रेडी केलेला आहे. आता वारकरी फक्त बसवायचे आहेत. वारकरी फिरले की आमची वारी सक्सेस. मी अशी गुहा पण केलेली आहे. या गुहेतून अशी वारी येणार आहे. आणि युट्यूब ब्लॉगर स्नेहा माळवी आणि हसत आले. मेन आमचं इकडे जे फोकस पॉइंट आहे ती आम्ही अजून दाखवलेलं नाहीत. आम्ही ते सस्पेंड ठेवले. आणि जर नाही झालंय त्या मूर्त्या झालेल्या आहेत आणि मेन सस्पेन्स आहे तो. आणि जर तुम्हाला बघायचं असेल ना तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला बघायला मिळेल लवकरच. या कारण आम्हाला पण अजून माहित नाही ते होईल की नाही. आधीच घाबरतं. डोळ्यात पडू दे तुझ्या फेविकिट. काय भरोसा नाही. तू कला येतस रे. एक तर व्हिडिओ करते आणि बोलतोस पण. मला तुझ्यावर भरोसा नाही. पटकन तुझा बोट कापले. तुला तरी समजते का? सुस्वागतम मंडळी. सर्व गणेश भक्तांचे स्नेहा माळवी सालियन या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग. आषाढी एकादशी जसजशी जवळ येऊ लागते तसतसे वारकऱ्यांचे पावले विठू माऊलीच्या भेटीच्या ओढीने पंढरीच्या दिशेने चालू लागतात. आपले ध्येयबाण हरवून हरिनामाचा गजर करत चालणारे आणि नाचणारे वारकरी आपल्या दैनंदिन आयुष्यापासून काही दिवस दूर राहून त्यांना मिळणारे आध्यात्मिक समाधान, तसे स्त्री पुरुष गरीब श्रीमंत उच्च नीच यासारख्या भेदांच्या पलीकडे जाऊन समतेची शिकवण देणारा सत्वगुणाचा सोहळा म्हणजे पंढरीची वारी. चला तर मग धाणापुणे परिवाराच्या या अखंड वारीच्या परंपरेचे तुम्ही सुद्धा साक्षीदार व्हा आणि आमच्या सोबत वारीमध्ये सहभागी होऊन विठ्ठल नामामध्ये हरवून जा. बोला जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, माऊली माऊली, जय हरी विठ्ठल.
आता ज्यांच्या घरी आम्ही गणपती डेकोरेशन केलं आहे, गोरक्षनाथ धाना पुणे यांच्या घरी आम्ही आलेलो आहे. तर आपण त्यांना विचारूया की ही चलचित्राची कल्पना त्यांना कशी सुचली. नमस्कार. मी प्रथम सर्वात गणेशचे भरपूर आभार मानेन, कारण गणेशचे जेवढे आभार मानायचे तर त्याच्यामध्ये राहुल म्हात्रेंचे भरपूर आहे. आमच्या घरी नेहमीप्रमाणे कायमची वारी आहे, म्हणजे माझ्या वडिलांपासून आमचे आजोबा पंजोबा सर्वजण वारी करतात. तर माझ्या मनामध्ये एक इच्छा होती की आपण आपल्या घरी या वारीचा देखावा करावा, आणि ती मनातली संकल्पना मी प्रयत्नात आणण्याचा प्रयत्न करत होतो, पण असा कोण माणूस मला भेटत नव्हता. राहुलने मला गणेशच्या बरोबर ओळख करून दिली, आणि गणेशने जे ड्रॉइंग करून जे मला दाखवलं तेव्हा मला विश्वास पटला की गणेश हे आपलं करू शकतो. आणि खरंच जशी मी मनामध्ये इच्छा ठेवली होती त्याप्रमाणे गणेशने पंढरपूरची वारी अतिशय व्यवस्थित त्याने हे केली आहे, हुबेहूब उतरवली आहे. माझ्या घरी एवढे पाहुणे आले, सर्वांना एवढं आवडलं, आणि आमच्या मेन म्हणजे आमच्या आईंना पण भरपूर आवडलं की आमच्याकडे पंढरपूरची वारीचं आम्ही देखावा केला. बाबांचे जेवढे वारकरी संप्रदायाचे मित्र आहेत त्यांना पण एवढं आवडलं, म्हणून आम्ही मग त्यांच्या सर्वांच्या आग्रहाखातर शेवटी आम्ही आळंदीवरून वारीचे वारकरी मुलांना बोलवलेलं आहे, आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या गणरायाचं विसर्जन करणार आहे. मिरवणुकीच्या ह्याच्यामध्ये आम्ही गणपतीचं विसर्जन करणार आहे. तर गणेश भाऊंचे पुन्हा एकदा आमच्या धानापुणे कुटुंबियाच्या वतीने भरपूर 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 आभार. धन्यवाद. आणि तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा ही वारकऱ्यांची सेवा करायला मिळाली, आणि तुमची गणरायाची मूर्ती सुद्धा त्याच रूपातली आहे, त्याच्यामुळे डेकोरेशन मध्ये सुंदर दिसत आहे. आणि अशाच प्रकारे नेहमीच तुम्ही आम्हाला डेकोरेशन करायला पुन्हा पुन्हा बोलवत जा, आणि आमच्याकडून गणरायांची अशी सेवा करून घ्या. नक्कीच. गणेश भाऊंना तर काही मी एवढ्या लवकर सोडणार नाही. त्यांना तर मी सांगितलेलंच आहे की म्हणजे या गणरायाच्या पुढेच बोलतो की पुढच्या वर्षीच आमची जी संकल्पना असेल, जी त्याच्या मनामध्ये असेल किंवा माझ्या मनात असेल, तर आम्ही पुढच्या मे महिन्याच्या अगोदर एकदा जरूर भेटू, आणि गणेश भाऊंकडूनच आम्ही आमची संकल्पना पूर्ण याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करू. कारण काय असतं की एक गोष्ट करण्यापेक्षा ती किती मनाने केली जाते याच्यामध्ये पण महत्व असतं. अतिशय शांत माणूस स्वतःचं काम स्वतः करत बसतो, आपण काही तरी पण चिडत नाही, आणि कामाची भरपूर तत्परता आहे, आणि एकदम ॲक्युरेट काम करतात. म्हणजे त्यांनी बनवलेली वारी, तुम्हाला सांगायचं म्हणजे बनवलेली वारी जेव्हा त्यांनी बनवून एकदा चालू केली तेव्हा त्यांनी सांगितलं आता ही चालू झाली वारी, एक पण दिवस थांबणार नाही. आणि अक्षरशः 10 दिवस वारी, एक पण दिवस वारीचा प्रवास थांबला नाही. जशी 18 दिवस वारी चालते पंढरपूरला, तशी गणेश भाऊंनी आमच्याकडे चालू केलेली वारी गणपतीच्या विसर्जनापर्यंत 11 दिवस अखंड चालली. त्याच्यामुळे गणेश भाऊंचे खरं तर एवढं कौतुक आहे काही की मला सवय नाही आहे, पण सगळ्यात मोठ्या मनाची माणसं मला भेटलेली आहेत. कारण मी आजपर्यंत एवढे चलचित्र गणपती डेकोरेशन केलेत, पण प्रत्येक वेळा वादविवाद होत असतात डेकोरेशनमध्ये असं तसं, पण एकदम समजून घेणारे आणि मनमिळाव स्वभावाची ही फॅमिली तशी खूप जवळची वाटली. खरं विशेष कौतुक म्हणजे मी वहिनींचं पण मानतो, कारण आम्ही इथे जेव्हा फिटिंगला आलेलो, डेकोरेशन फिटिंगला आलेलो, त्याच्यामुळे जेवणापासून तुम्हाला काय लागेल नाही लागेल अर्ध्या रात्रीपर्यंत ते आमच्या जोडला जागे होत्या. दादा पूर्ण सकाळपर्यंत जागे होते, झोपलेल्या अक्षरशः ते आमच्या जोडला. त्याच्यामुळे एवढं समजून घेतलंय त्यांनी आम्हाला की अचानकपणे ते गणरायानेच करून घेतले आमच्याकडून, आणि अशी माणसं मिळायला खूप भाग्य लागतं. त्याच्यामुळे धन्यवाद दादा. सगळे एकदम मस्त मनमिळाव आहेत आणि समजून घेतात, त्याच्यामुळे काम करायला पण तेवढाच उत्साह आला आम्हाला. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.